पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडं लवकर उठलं पाहिजे आणि वेळ थोडी पाळली पाहिजे. काय हो, मान्य आहे तुम्हाला? विचार केला या गोष्टीवर. नाही म्हणजे हे मान्य आहे का? असं आहे मला मान्य आहे. मग याच्यात काय बदल होणार? प्रयत्न करतो कधी? आजपासून. प्रत्येक गोष्ट आजपासून. आणि यांनी कुठला बदल केला पाहिजे स्वभावात? त्यांनी बदल असा करावा असं मला वाटतंय. ते स्वतः वेळ पाळावी हो, दुसऱ्याच्या डोक्यात ताप देऊ नये ना. का हो असं बोलतात हे? आता त्यांनाच विचारा. त्यांनाच विचारतोय, तेच बोलताय. तर तुम्ही सांगा. मला एक असं वाटतं की ते बाहेरून कुठनं घरी आले की पाकिट इकडे, घड्याळ तिकडे, शर्ट इकडे, असं सगळीकडे पसरलेलं असतं. आणि जायच्या वेळी, परत जेव्हा जायच्या वेळी सगळं घर डोक्यावर घेतात. हे कुठं, घड्याळ कुठे, पाकिट कुठे, मोबाईल कुठे, तर ते त्यांनी थोडासा व्यवस्थितपणा जपावा. काय हो, एवढंच. मान्य आहे? हो मान्य. करू आता, प्रयत्न करेल नक्की. कधी? तारीख काढून मग. नाही, हे काही कराल असं वाटतच नाही तुमच्याकडे. पण तुम्ही सांगा आता, यांनी कुठला स्वभाव बदल? ॲक्च्युली हिचा स्वभाव चांगला आहे. असं वाईट असं बोलायला गेलं तर एवढंच आहे, ती खूप मिळून वगैरे राहते, सगळ्यांना जोडूनही असते. पण थोडासा एक वृक्षपणा किंवा एक तो बोलण्यात एक रफनेस थोडासा आहे तिच्यात. तो कमी करायला. तो कमी काय करायला हो? थोडासा. होतं म्हणजे नाही म्हणत नाही मी. पण कसं होतं, ते कधी कधी आवाजाची चढउतार होते. मग ते कदाचित असं वाटत असेल. आता तुम्ही सगळ्यांनी सांगा. सासरे बुवा, सासूबाई. मुलीबद्दल सांगायचं म्हटलं तर ती तशी म्हणजे सगळ्यांना धरून ठेवणारी आहे, लागवी आहे, प्रेमळ आहे. पण ते म्हणतात तसं, आमचे जावई म्हणतात तसं थोडा वृक्षपणा आहे. त्यामुळे थोडासा जरा काय काय वेळा राग येतो तिचा. आणि जावयाबद्दल काय सांगा? ते खूपच प्रेमळ आहेत. म्हणजे त्यांनी कधी असं जावईगिरी केली नाही किंवा असं कधी दाखवलं पण नाही आहे खूप छान. की मी जावई आहे म्हणून. आणि सूनबाई? तिचा स्वभाव पण खूप प्रेमळ आहे, लागवी आहे ती खूप. पण म्हणजे हुशार पण आहे खूप. पण फक्त चांगला उपयोग तिचा बुद्धीचा तू करून घे, असं मला सांगणं आहे तिचं. किती चांगला आशीर्वाद दिलाय. या. नाही, सुनबाई चांगलीच आहे, त्याचा मग प्रश्नच नाही. आम्ही आध्यात्मिकात मानलेत ना, त्यामुळे विचार आमचे समप्रमाणातच असतात. म्हणजे वादविवाद व्हायला जागाच राहत नाही. बरोबर बरोबर. असं आहे, मला म्हणजे वावच देत नाही ती, इतकी चांगली आहे. आणखीन काय मी वर्णन करणार? सासूगिरी करायची नाही, आणखीन मी वर्णन काय करणार? हो, माझी सासूबाई. अच्छा. मला चान्सच देत नाही मुली भांडण. म्हणजे त्याच करत असतात सासूगिरी. नाही हो, असं नाही. मी मधुराची नणंद, तर तिच्याबद्दल एवढंच बोलीन तुम्ही की कुठे राहता? मी डोंबिवलीला राहते. जरा लांब आहेत ना. हा, बोला बोला. पण नाही जमत होत्या. नाही अहो, पण मी म्हणजे कुठे काय मला असं बोललो लगेच? वाटलं की त्या याव्यात ऍक्च्युली. बोला. तिच्याबद्दल एवढंच सांगेन की ती बोलायला गोड, स्वभावाने छान, कुलकर्ण्यांच्या घरात येऊन मधुराने ठेवला सगळ्यांचा मान. अरे वा. मैत्रीण आहे मिथिला माझी. खूप वर्षापासूनची मैत्री आहे आमची. खूप छान, म्हणजे एकदम अगदी लहानपणापासून आम्ही एकत्रच आहोत. खूप छान आहे ती स्वभावाला, एवढंच सांगेन मी. येस येस. चला आता तुम्ही सगळ्यांनी अभिनय करायचा आणि बक्षीस मिळवून द्यायचं. ओठांची हालचाल करू नका. पहिलं गाणं बोलतायत मिस्टर. सनई वाजून सनई सनई ढोलकीच्या तालावर वाऱ्यावर पुंगी, हा. बोलू नका. गंध पुंगी कावळा पिपी वाजवतो. 10 9 पिपाणी ना, कावळा पिपाणी वाजवतो. मामा 7 सनईचं 6 सनईच्या तालावर सनई संख्या घडे चौघडा. 4 बोलू नका. 3 2 गाणं 1 वेळ संपली. आता गाणं ऐकाल तर बघा तुम्ही, त्यांनी महत्वाची गोष्टच नाही दाखवली. चला सांगा, गाणं म्हणा. सनईचा सूर कसा वाऱ्याने हलतो. 1 2 3 बोलू नका. बोलताय तुम्ही. आला आला वारा, आला आला वारा, संगे पावसाच्या धारा, नानमणी गाला सया निघाला सासुरा. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोठ्याचं